मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। चलते हैं आज की सबसे बड़ी और ख़ास खबर के लिए। ख़ास खबर यह है अजून कुणाची काही प्रश्न आहे का? गणपतीचं विसर्जन नियमाने होत असतं, त्याच्यासाठी जो दिवसाची आरती, पूजा, कीर्तन, प्रवचन काय काय घडतं आणि या 2 वर्षात काय घडलं घडण्यामागचे कारण फार वेगवेगळे. मी सर्व पोलिसांवर म्हणजे आरोप करणार नाही. काही पोलीस मंडळी चांगली काम करणारी आहे, या लेवलची चांगली मंडळी आहेत, ती सगळी कंट्रोल काढण्याचे. आज गंगाखेड एवढं सेन्सिटिव्ह तालुका आहे, तिथे वर्षापासून जास्त दिवस झाले तिथे ईपीआयला चार्ज देऊन ठेवलेला. म्हणजे आपण थोडा जर विचार केला, चांगले अधिकारी जे काम करणारे अधिकारी ते कंट्रोलला अटॅच, आणि हे जे अधिकारी आपल्या मनामध्ये आपल्या मनासारखं काम करतात, आपण सांगितलं ते करतात, आपण म्हणलं तेच करतात, असे अधिकारी सर्व पोलीस स्टेशनला सध्या आहेत. आणि आपण जर बघितलं काही क्वेश्चन केले, मी असं माझ्या याच्यावर तर बोलणारच नाही, तुम्ही जर कधी विचारलं तरी बोलेल. आज आपण जर बघितलं तर शिपायापासून ते निवासीपर्यंत किती अधिकारी सस्पेंड झाले? तुमचेच अधिकारी, पोलीसचेच अधिकारी किती सस्पेंड झाले? माझ्या मते अंगाला काहीतरी 10 वर्ष सस्पेंड झाले. कशामध्ये सस्पेंड झाले? म्हणजे त्यांच्यावर अँटी करप्शनची रेड झालेली आहे. दारून पैसे खाल्ले का, उठ्यात पैसे खाल्ले का, भंडात पैसे खाल्ले का, मटरमध्ये पैसे खाल्ले का, कशात खाल्ले? त्याच्यामुळे झाली ना. आणखी काय करावं पाहिजे? दारूसाठी काल परवा मी धारावीच्या ताट्याला गेलो, तिथं महिलांनी मला गेलं, साहेब आमचे लेकरांचं जीवन उद्ध्वस्त झाले, आम्ही परिसरात आमच्या नावाची आरोप करा. मी तिथूनच यायला फोन केला, तिथून डिव्हाइसमध्ये फोन केला, काही कारवाई नाही. मी त्या कारखान्याचं ते रामरूप यायला मागतो, तो एरिया का पिया मला माहित नाही. मी कमला पुढे घेऊन व्हिडिओ कॉल करू बाबा सांग, ते नाही साहेब मी कारवाई करतो. दुसऱ्या दिवशी कारवाई केली, दारूवाली सगळी पकडून आणले, घेऊन टाकले. काल परवा म्हणजे 29 तारखेला 29 तारखेला आमची संतताची बैठक झाली. 30 तारखेला काही गुटखेवाले काही मटकेवाले काही पकडले. आणि पण बाबा मी सप्लायर आहे, समजा माझे 10-5 लोक जे मी सप्लाय करतो, मला सोडून दिलं ना. कारवाई केली, ते छोटे 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 आले त्याच्यावर कारवाई केली. म्हणजे मोठा असा पकडायचा नाही. का पकडायचं नाही? काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. मी जे आरोप केले की पोलीस हाती घेतात, कुठे आरोप नाहीत माझे, ते आरोप ठाणा गाड्यावाल्या आठवाले एखाद्या आठवाले घालणार माणसं त्याचे काय उचलत नाही. गाडीवाले विषय आपण उदाहरण 100 घ्यायची. हे सर्व चालू असताना हे सर्व चालवायला इथल्याचं जे पालकत्व त्याच्याकडे आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. या सगळ्या गोष्टीला पोलिसांचा जो पालकतंत्र आहे, जो एसपी साहेब आहे, ते एसपीचं याला पूर्णतः आशीर्वाद आहे, संमती आहे. मग संमती देणारा माणूस आणि जर म्हणलं महाराज आघाडी सरकारमध्ये जर बघितलं असेल मागच्या 2-2.5 वर्षामध्ये, बस कुणाचा आवाज आला की त्याच्यावर काहीतरी त्याचा आवाज आला. इतर काय माझा आवाज आवायचा प्रयत्न केला, माझा आवाज आवायचा प्रयत्न केलाच ना. बघा ना, मी काय बोलू शकतो, काय करू शकतो? मला बिझनेस आहे ना, सभागृहाने मला पुढे दिलं नाही ना.
मला न्यूजपेपरवाल्या बातम्या आल्या, मला त्याच्यावर बोलतात, मला कार्यक्रमाचे कंप्लेंट आल्या, मला त्याच्यावर बोलतात. माझ्याकडे कितीतरी कंप्लेंट आहे, काय मी सगळे आले धंदे सर्व कितीतरी कंप्लेंट आहे. त्याचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला, आणि पुन्हा मी नाही तर शेवटी उदाहरण देतो तुम्हाला. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या भांडणामध्ये मारलेला असतो दुसऱ्यांना, केस झाली, गुन्हा दाखल करायचा नाही, आणि गुन्हा जर दाखल केला, पुन्हा जेव्हा बदलायचा तिथं म्हणायचं जेव्हा बदलण्यासाठी मला पियाने आम्हाला विचारणं मला आठवलं, तो माणूस सांगत नाही, तो बोलणारच आहे, त्याची क्लिप आहे, त्याला मारण्याचा व्हिडिओ आहे, तो सांगणार आहे. म्हणजे खरं पाहिलं म्हणजे कालची गोष्ट आहे. मला वाटतं पत्रकारांनी लिहिलंय, कालचा पेपर लागले, पुण्याचा पेपर लागले माहित नाही मला, मी वाचलं. पोलिसांनी दारू पण निघाला गेला का लागलं, पोलिसांनी दारू पण निघाला केला विधासाठी. म्हणजे किती पोलिसांनी जर निवडणूक करायची जर ठरवलं आणि दारू पण निघाला करायचं ठरवलं तर आपलं तुमचं काय, पोलिसांचं काय काम आहे. पोलीस हे आपले सेवक आहे, मी तुमचा सेवक आहे, तसे पोलीसही आपले सेवक आहे. त्यांना पगार मिळतो आपल्याला संरक्षण देण्यासाठी, जे की आपल्याला लुबाडण्यासाठी नाही. पोलिसांना पगार फक्त याच्यासाठी मिळतो आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून, आपली त्यांनी सेवा करावी, आमच्यावर अन्याय झाला तर अन्याय दूर करावा म्हणून. हे सगळं चालू आहे, हे कुठेतरी बदलायला पाहिजे. कारण सगळं ह्या सगळ्या प्रकारात, कारण का दारू गांजा हे सगळं ठेवू लागलं, त्याची पैशाची चुंचूर होते. मग पैशाची चुंचूर चोऱ्या वाढल्या, दारूच्या नशेमध्ये छेडखानी केली. आणि तुम्ही बघा सगळे आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे येतो, सर्व पोलीस अधिकारी तुमच्या कंट्रोल रूमला आहेत. एखादा अधिकारी असला तर त्यांच्या बळजीत असतात, एखादा असत कुठे, पण सर्व वरिष्ठ अधिकारी कंट्रोल थोडे अधिकारी असतात. म्हणजे का कंट्रोलला कशा मर्जीने वागत नाही, त्यांचं ऐकत नसते, सांगितलेल्या गोष्टी करत नसते, त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल म्हणलं. आणि हे असं माझे काही पोलिसाची किंवा जिल्ह्याच्या पोलिसाची किंवा कशी माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही. आणि पोलिसांना सगळेच तर कमी हमेशा गंगागड सोडलं तर माझ्याजवळ 6 पोलीस स्टेशन आहे. 6 पोलीस स्टेशन मध्ये हे काही मला काही फोन नाही, कुठल्या बियाला फोन नाही किंवा काही जर आणायला फोन करून ठीक आहे करून या करतात. आमच्या नागपूरच्या 88 वर्षाच्या माणसावर पुन्हा दाखल केला. काय तुम्ही त्या रेतीमध्ये रेती चोरला गेला तो माणूस, 88 वर्षाचा म्हातारा, चालता येत नाही, रेतीच्या गुन्ह्यामध्ये, रेतीचा मला संबंध नाहीये, रेतीबद्दल मला बोलायचं पण नाहीये. ते तुमचे म्हणजे त्यांना काय कारवाई करते करू दे, काय प्रॉब्लेम नाही मला. पण 88 वर्षाच्या माणसावर कारवाई हे किती चुकीचं. आणि एवढे खोटे गुन्हे माझ्या प्रत्येक माणसावर. आता हे यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, यांच्यावर गुन्हा, या सगळ्यावर गुन्हे. म्हणजे मला आमदारला टार्गेट करायचं आणि टार्गेट करून सगळ्या त्यांच्या म्हणजे लोकांवर गुन्हे दाखल करायचे. आणि माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला. तुम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्याला जरी उचलून टाकलं, मला जरी उचलून टाकलं तरी मी आता रोडवर आलेलो आहे. हे सगळे आलेले धंदे बंद करण्यासाठी, हे बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही याच्यातून माघार घेणार नाही, अजिबात घेणार. आता काल गंगाधरच्या दिवसही विचारलं माझ्या वाचकेला, तू कसं काय येतं, तुला कसं काय घालायचं, तुला तिकडे घातला ना, व्यक्तीचा कसा काय घातला, ते कारखान्यावर कारखान्याची सिक्युरिटी. म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज दाबायचं कुठपर्यंत चालले तुम्ही, अंगावर येतात, आमदारच्या अंगावर येतात. आधी काही सूचना केली, आम्ही सूचना करायच्या नाही. आमदार 4-5 लाख लोकांनी मला निवडून दिले, त्यांच्या काही कंप्लेंट असतील
त्यांना काय माझ्यावर कंप्लेंट करतील ना, तुम्ही काय करत नाही. कधी कधी 11 वाजता माणूस रात्री 10 वाजेपर्यंत होत नाही. सकाळी 11 वाजता माणूस आला गुन्हा दाखल करायला, रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजता गुन्हा दाखल होत नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, एकूण मीटिंग झाली, गुन्हा रात्री 10:30 वाजता. इतक्यावर काय केलं बाबा, काय केलं इतक्यावर विचार केला का इतक्यावर. आणि जो गुन्हा दाखल झाला आहे तर ते कलम तुम्ही बघा काय कलम, त्या कलमांचा तुम्हाला होता नाही होता, पण केला. त्यांचे वरिष्ठ बघतील आता काय करायचं. मला तिथं काय कंप्लेंट केली, मला तिथं काय फसवलं द्यायचं केला नाही, ते वरिष्ठ बघतील काय करायचं. म्हणून तुझी गुंडगिरी एवढी गुंडगिरी वाढली. आणि खरं पाहिलं म्हणजे जे जे अधिकारी आजच्या पोलीस स्टेशनला आहेत, मोठ्या मोठ्या पोलीस स्टेशन तिथं बोलून काय काय सर्व आपल्याला माहिती आहे, सर्व आपल्याला बोलतो. त्याबद्दल आपल्याला काय विचार हा मुलगा आहे, ते कॉन्ट्रॅक्टर काय नव्हता, तिथं ठेवायचं, समोर ठेवायचं. नाही एवढं 1-2 मिनिटाचं बघा आणि मग तुमचे दोन तारखेला माझ्या शेतामध्ये माझी आई काम करत असताना आईला म्हणजे मारहाण केली आणि गुन्हेगार केला. त्याच्यानंतर मी जॉब विचारायला गेल्याच्या नंतर 5 आरोपींनी मला जीव घेण्या पद्धतीने मारहाण केली, पुराव्याच्या कुंभ्याने आणि काट्याने. तर सर्व व्हिडिओ माझ्या मुलांनी छोट्या बनवलेला आहे, ते व्हिडिओ मी पोलीस स्टेशनला दाखवलेला असताना सुद्धा त्या आरोपीवर गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल नॉर्मल केले. मी 8-9 दिवस दवाखान्यामध्ये होतो. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन काय आलो, माने साहेबांना बोललो, तर माने साहेबांना गुन्हे दाखल करायला सुद्धा टाळाटाळ केली. त्याच्यानंतर DSP साहेबांना भेटलो, त्यांनी माझ्या गुन्हे दाखल करायला माने साहेबांना सांगितलं 187चा गुन्हा दाखल करा म्हणून. तरी माने साहेबांना पुन्हा जेव्हा ह्याला सांगितलं नंतर घेऊन घेतला आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसाला त्यांनी लगेच पुढे जबाब जमा बदलला. मी म्हटलं का बदलला, माने साहेबांच्या सांगण्यात बदलला. ह्याची माझ्याकडे रजिस्टर रेकॉर्डिंग आहे. गावामध्ये चर्चा आहे की 70,000 रुपये घेऊन त्यांनी पुढच्या आरोपी त्यांना दिले, त्याच्यामुळे त्यांनी माझा जबाब बदललेला. सर्व माझ्याकडे पुरावे आहेत. तर ह्या कंट्रोलमध्ये आणि ते आरोपी जे आहेत त्याच्या 307, 302 चे गुन्हे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर त्याला म्हणलं ते म्हणजे तुम्ही रपाट काढून आणा, आम्ही कुठून आणायचं सामान्य माणसाला रपाट काढू. गाव वैतावाडी नायक पोलीस स्टेशन तालुका सोनपेठ. हात काढा समोर. माझ्या आई शेतात काम करत असताना तर माझ्या आईला शिवगाड घेऊन मी म्हणलं शिवगाड काय दिली, तर मला जीव मारण्याच्या उद्देशाने त्या 5 जणांनी वेतन मारहाण केली. जीवच मारतो म्हणून मी जीव मारतो म्हणून मारहाण केली. कुराडीच्या तुकड्याने काढ्या 5-7 दिवस दवाखान्यामध्ये आम्हाला
माझ्या आईला शिवाय माझ्या आई शेतामध्ये होती, तर आमच्या शेतामध्ये नदीचं पाणी काढून घेत होता. तर माझ्या आई गेली अगोदर, मी नव्हतं तिथं. आई गेल्यानंतर आई म्हणजे काय नेमकं आता आईला जाणून बुजून विनयभंग करण्याच्या दृष्टीने मारहाण केली त्यांनी. वाद काय वाद कारण काय? माझा वाद फक्त माझ्या आईला का मारहाण, कारण काय आहे? आईला नदीचे पाणी वापरायला सोडून काढला. कारण काय? नदी कोसळून हिरी होती आम्ही वावरला, हिरीमध्ये पाणी सोडून काढला. कधीची घटना आहे? हे 3 महिने झाले. ओके, ठीक आहे. मानवला आता मदत झाला पोलिसांची काल पोलिसांची आपण आरोपी कसं काय म्हणतो तुमचाही बरोबर कालच मदत झाला पोलिसांना आरोपी पकडल्यानंतर आरोपी जातो हे कसे शक्य महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्हाला बाहेर काढून तुमचा अपमान केला याच अधिकाऱ्याने. आता तुमचं सरकार आलं आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही जे बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे काय तक्रार केली, कोणाकडे तक्रार केली? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी परवाच्या दिवशी तुम्ही होतात, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? आणि बदली करण्याचं किंवा या अधिकारावर काय कारवाई करण्याचं काय नेमकं झाले? माझ्यावर जे अन्याय झाला होता, मी जे मला मार्ग फिरलेला आहे, मी जेवढ्या सूचना द्यायच्या तेवढ्या मी सूचना अधिकाऱ्यांना देऊ शकतो. आणि मी काही टोटल परभणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना नव्हत्या दिल्या, आमच्या तिथल्या निवासींना मी सूचना दिल्या होत्या किंवा हे असं धंदे चालू आहे, हे जर धंदे बंद झाले तर कमीत कमी 70% क्राईम असा बंद होईल. हे सगळं पेपरवर लिहून मी देवेंद्रला जाऊन गृहमंत्री SPCMला ही कंप्लेंट मी केलेली आहे आणि ती कंप्लेंट आता पुढे काय चौकशी होईल ते होईल. चौकशी तुम्ही कंप्लेंट केली आपल्याला जर माहिती असेल हे जवळजवळ 3 वर्षापासून मी संघर्ष करतो. आपल्याला माहिती आहे माझ्याकडे आपण या मी सगळा पत्रव्यवहार देतो. मी गंगाखेडला पत्रव्यवहार व्यवसाय केला, गंगाखेडला काही प्रॉब्लेम होत नाही सॉल्व म्हणून मी SP परभणीला भेटायला आलो. मी माझे सभापती, त्याच्यानंतर माझे जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यानंतर आमचे नगरसेवक 7-8 जणांचं म्हणून आम्ही भेटायला आलो. आणि भेटून त्याच्याबद्दल जेव्हा बोललो आम्ही त्यांना विचारलं की असं चालू आहे, होणार की नाही होणार, बरोबर आमचं बोललं नाही आम्हाला. आणि आम्ही सांगितलं त्यांना ठीक आहे, आम्ही जनतेच्या आधारात जाऊ. जनतेच्या आधारात जाऊन म्हणल्या बेल काढून आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढलं. आणि त्याबद्दल आपल्याला कल्पना असेल, मी हक्कभंगाचा प्रस्ताव करण्यास बाळगला. आतापासूनचा संघर्ष नाही माझा. आणि आता सरकारला मी बोलतो म्हणून नाही, आपण सरकारला बोलतो की सरकारला बोललंच नाही पाहिजे. साहेब, महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत आपला वाद झाला होता आणि त्या संदर्भात आपण आयुक्तालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या, पण त्याही तक्रारी संदर्भात काहीच झालं नाही. ही 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारणतः मला वाटतं. मग त्या ह्याच्यामध्ये काही झालं नाही. त्यावेळेस मी तक्रारी काही झालं नाही. शेवटी त्यांचं DSPचं अजिबात म्हणा, DSPने त्याचे जवळजवळ 10 ते 10, 12, 15 काहीतरी त्यांचे रिपोर्ट पाठवले इकडे SPकडे. त्याच्यानंतर SPचे डोळे उघडले ते चुकीचं आहे म्हणून त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सफर केला. त्यांना ते अटॅच केलं का नाही एवढं तुमचे संपर्क आणि संमत असताना 5 लाख मतांचा प्रतिनिधी असताना तुमच्यावर अन्याय होतो आणि तरी त्याची दखल कोणी घेत नाही बसतो, याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही? त्याबद्दल संघर्ष करू शकतो. संघर्ष चालू आहे माझा, बरोबर मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा आता संघर्ष चालू आहे. तो तुमचा अपमान होतो म्हणजे एक प्रकारे निश्चित होतो. तरी पण काही होत नाही. आता देवेंद्रच्या घरी गणपतीच्या आरतीला तुम्ही होता तरी पण आता होईल. आता मी निश्चित होईल. आणि हे गणपती 10 दिवस आहेत, 8-10 दिवस गणपती आहे. गणपतीच्या नंतर जी काही कारवाई करते होईल आणि ऑलरेडी कारवाई सुरू झाली असेल असं माझं मत आहे. म्हणजे गणपतीच्या विसर्जन माझा सगळ्यात जास्त रोष SP हे सगळं कारणीभूत त्या सगळ्या धंद्याला SP कारणीभूत आहे.
तर DYSPचं म्हणणं होतं तुम्ही पुरावे द्या. तुम्ही पुरावे दिले असते तर ही वेळ आली नसली असं वाटतं का? पुरावे त्यांना सांगितले नाही. पुरावे किती द्यायचे अगोदर? पुरावे भरपूर दिले नाही. आता हे ह्याच्यावरती पुन्हा लागू गेला, मी पुन्हा लागू करायला लागलो. DSP गेले होते. DSP काय म्हणले ना ह्याच्यामध्ये एक मीटमध्ये की म्हणजे ते शिंदे करून तिथे एक दूध जमा काढला. त्यांनी ह्याचा जबाब बदलला आणि त्यांना मला याच्यावर सही कर. ते जबाब बदलला की सही का मागते त्याला जबरदस्तीने सही करायला लावली आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीकडे गेले. युनिव्हर्सिटीला कंप्लेंट केली त्यांना. युनिव्हर्सिटीमध्ये काय त्याचं ते स्वतःचं वाचवण्यासाठी तो त्याचं नाव घेतलं असेल ते. जे युनिव्हर्सिटीचा जबाब आहे त्या क्लिपमध्ये आहे. म्हणजे किती प्रूफ द्यायचे, कुठले प्रूफ द्यायचे. एसपींना या जिल्ह्यात राहायचं तुमचा आणि एसपींचा किंवा तुमचा आणि पोलीस प्रशासनाचा वाद सातत्यानं का होतोय मागच्या 2-3 वर्षापासून तुमचा कारण जिल्ह्यामध्ये इतरही आमदार आहेत खासदार आहेत त्यांचा वाद असा समोर आला तुमचा आणि पोलिसांचाच का संघर्ष होतो इतक्या नाही माझा आणि पोलिसांचा संघर्ष होतो म्हणजे मला जे काय आहे धंदे चालू आहेत त्याच्यामुळे जे काय माझ्या लोकांना माझ्या सर्व जनतेला जो त्रास होतो जे काय ह्या छेडखान्या चोऱ्या ही सगळं जे वाटतं हे झालं नाही पाहिजे म्हणून फक्त व्यवहार करत होते आणि ते फक्त व्यवहार करत ह्या गोष्टी वाढत गेल्या. त्याच्यावर काही कारवाई करत नव्हते. मग मी परत फॉलो करायसाठी कारवाई करा तरी कारवाई करत नव्हते. कितपण माझ्या संघर्षाचा वाढत केलेला आहे. माझे काय असं एकदा सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही आणि आपल्याला पण तुम्ही 1.5 वर्षापासून मी जसं आमदार झालो तेव्हापासूनचे 2-4 महिने जसं मी बाहेर 3-4 महिन्याच्या नंतर त्याच्यानंतरच्या माझ्या पत्रावर सगळे माझ्याकडे हे पण कारवाई होत नव्हती आणि कारवाई होत नसल्यामुळं मग आता काही ना काही राहायचं माझ्या कार्यकर्त्यावर कुठे कारवाई करणार कुठं आणखी द्यायचं सांगितलं गाड्या माझ्या ऑफिसला त्याला विचारला की काय व्यवस्थित तुझ्या अंगावर कपडे कसे आहे कपडे कोणी घालायचे कोणते घालायचे आमच्या सिक्युरिटी गार्डनं पोलीस प्रशासनाकडून तुम्ही एकमेव लोक आहात का तुम्हाला टार्गेट केलं चाललं हो मला टार्गेट केलं जातं मला माहित नाही आता इथं म्हणजे जिल्ह्यात इतर ठिकाणी होत नाही कारण कोणत्याही लोकप्रतिनिधींची अशी तक्रार नाहीये सातत्यानं फक्त पोलीस प्रशासन तुमच्यावर तुम्हाला टार्गेट करते का नाही माझे धंदे होते पण मला तुम्ही बोलतोय मला म्हणून टार्गेट करत असतो आणि मला API, DYSP आणि SP यांच्या बदल्या झाला तर तेव्हा तुमचं समाधान होईल का त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधान बघा कारवाई तर त्यांच्यावर निश्चितपणे सरकार करेल. मला या सरकारवर विश्वास आहे. मला महाराष्ट्रावर विश्वास नव्हता पण या सरकारवर विश्वास आहे आणि सरकार निश्चित कारवाई करेल. नाही प्रश्न माझा असा आहे की API, DYSP आणि SP यांच्या विरोधात तुम्ही तक्रार केलेली आहे का? तक्रार केली SP च्या विरोधात हो केली कोणा ठिकाणी विरोधात केली एसपीच्या विरोधात केली तुमचं पाऊल काय असेल? असा संघर्ष करत राहणार जोपर्यंत बंद नाही धंदे तोपर्यंत पण गुन्हे दाखल होत राहते होते ना गुन्हे दाखल जनतेसाठी गुन्हे काय जेवढे तयार आहे मला आता पोलीस स्टेशन आणि जे हे सगळं मला कोणी घालू शकत नाही माझा कोणी करून घालू शकत नाही आकारमध्ये जेलमध्ये राहणार फुकटच राहणार जेलमध्ये सरकारने मला त्या शेतकऱ्याला निवडून दिलं ना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय चर्चा झाली? आघाडी सरकारमध्ये होत होतं तर आम्हाला कदाचित आम्ही हे बघा पण आता प्रवृत्ती सुधारणामध्ये प्रश्न ऐकून घ्या ना तुमचे जवळचे म्हणजे एकदम तुमचे जवळचे जे मित्र आहेत ते गृहमंत्री आहेत मोजके लोक सागर बोगद्यावर जे गणपती स्थापनेच्या दिवशी होते ते बघा उशीर लागण्याचे एकच कारण आहे गणपती आणि गणपतीमध्ये ट्रान्सफर होत नसतात गणपतीमध्ये हे होत नसतं कारण काय असतं काय घडलं उद्या काय झालं अलिगेशन सरकारवर होतं त्याच्यामुळे हे सगळं होत नाही. मग असं सांगायचं का की ऑलरेडी सगळं झालेलं आहे कारवाई फक्त तुम्ही एसपीचं ट्रान्सफर तुम्ही केलं हे म्हणण्यासाठी याची पत्रकार परिषद आहे. बघा मला कुठलं क्रेडिट माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी जनतेसाठी लढण्यासाठी मला कुठलं क्रेडिट नाही पाहिजे. मला परमेश्वरानं खूप क्रेडिट दिलेलं आहे. म्हणाले ना आता गणपतीनं कारवाई होणार नाही होईल आता कारवाई करावं लागेल ना सरकारला माझ्यावर एवढं अन्याय झालं सरकार कारवाई करणार नाही का कारवाई करावं लागेल ना जर कारवाई नाही पण तातडीने कारवाई कारवाई जर माझ्यावर नाही झाली तर परभणी जिल्ह्यामध्ये अख्ख्या माझ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन सुरू करू धरणे आंदोलन जोरदार सुरू करू
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील. नाही सर, मालम आणि गंगाखेडमध्ये अशी चर्चा होती की गुट्टे साहेब आता मुंबईला गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, आणि जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत ते इकडे येणार नाही. ते असा फळ लागला होता. असं काही होऊ शकत नाही. चौकशी करते मी चौकशी करायला दिलाय. मी बघा, बदली करणं हा दुसरा वेगळा भाग आहे. बदली करणं माझं काम आहे. बदली शासन करत असतं. मी बदली कशाला करू? मी माझ्यासाठी मला माझ्यावर जे अन्याय झाला आहे त्यासाठी मला न्याय मागण्यासाठी गेलो. की न्याय मला निश्चित मिळेल, तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. नाही, मध्यंतरी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये मागच्या महाविकास आघाडीनं जे अन्याय केला त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. आणि आता जे रेतीच्या प्रकरणावरून व्यवहार डीवायएसपी मैदानात आली आणि तुमची बाचाबाची झाली, त्यावेळेला हे गुन्हे दाखल झाले. रेतीबद्दल माझा डीवायएसपीचं कधीच झालेलं नाही आणि रेतीच्या बाबतीत मी कधीही बोलत नाही आणि रेतीला माझं समर्थन नाही. तुम्ही कधीही करा, एखाद्या माणसाला समोरून सांगू द्या मोठ्या साहेबांना कुठे कशाला समर्थन किंवा पोलिसवाल्याही सांगू द्या. किंवा एखाद्या पोलिसवाला फोन केला किंवा एखाद्या आपल्या तहसीलदाराला फोन केला किंवा कुणाला एक साधा मला फोन केला असं बोलतोय. असं मी चुकीच्या कामासाठी फोन कधीही करत नाही. नवीन नाव दिलंय का कोणतं? नवीन नाव दिलंय का? चौकशी करा सांगितलंय. बघा कसं आहे, मी चौकशी करण्यासाठी सांगितलेलं आहे की चौकशी होईल, तुम्हाला ती कळेल. तुम्ही प्रश्न बघा काही दिवसामध्ये काय होईल कसं बघा तुम्ही, ते कळेल तुम्हाला. चौकशी निश्चित झालेली दिसेल तुम्हाला. ठीक आहे, चौकशी चौकशी होणारच आहे ना. शेवटचा प्रश्न आहे. सांगा. त्याप्रमाणे आपण म्हणतात की पोलिसांची गैरव्यवहार चालतात, असं आतापर्यंत ऐकलं नाही. तो पाड्या घालला आहे. राजनैतिक पाठिंब्याशिवाय सुद्धा आम्ही घरी सांगितलं. तुमचा फक्त आरोप पोलिसांवरच का आहे? राजकीय त्यांना पाठबळ आहे त्या लोकांना, त्यांच्यावर का नाही? बघा, असं राजकीय पाठबळ असं कुठेही नसतं. पोलिसाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. राजकीय म्हणजे पोलिसच जर पाठबळ दिलं तर पोलिसांना तेच होऊ शकतं. आज मला सांगा ना, पोलीस काही पोलीस असे आहेत, माझं सगळ्यावर आवडत नाही बरं का, काही पोलिसला पाठबळ कुठं घेते कुठं भेटेल ते खाते का पोलीस खातात ना, त्यांना माहित नाही कुठं. बघा, पोलिसनं जर ठरवलं, खरं सांगतो, पोलिसनं जर ठरवलं 1 दिवसामध्ये सगळं बंद करायचं, त्यांच्यातली ताकद आहे 1 दिवसात बंद करणं. आणि कोण ठिकाणे कोणत्या शेतात दारू करून ठेवलेली आहे, कुठं पर्याय गोडाऊनमध्ये गुटखा आहे, कुठं कुणीकडे ठेवलेला आहे, ते सगळं पोलिसांना माहित असतं. मधून मधून फक्त कारवाई करायची, धापात पुण्याची कारवाई करायची, ही कारवाई झाली, गुटख्यावर कारवाई केली. मधून मधून थोड्या वर्षात दारूवाल्यावर वेगळ्याची कारवाई करायची, किती कारवाई केली. पण कारवाई करून थांबतं काय? थांबत नाही, फक्त दाखवायचं कारवाई केली आणि परत जोरात चालू. कारण कायदा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही दारू फुटलं लगेच दुसरे सुटते. ही सगळी दाखवायला कारवाई केली जाते कुठे कुठे. हे तर मला सांगा ना, पोलिसने ठरवलं, एखाद्या एसपीला जर ठरवलं तेव्हा काय माझी आवाज बंद करायची. याच्या अगोदर एसपी येऊन गेले परभणीला, सगळं बंद आहे. परभणीमध्ये सगळं बंद झालेलं आहे. तुम्हाला नाव पण ठरलेलं माहित असतं, कोण एसपी आले काय आले सगळं. हा का बंद झालं त्यांच्या काळामध्ये सगळं. आज हे एखादा एसपी उद्या चांगला एसपी आला पण शकतो. आणखी ते सांगा. मला थोडा साहेबांना एकच सांगायचं आहे की ते म्हणजे होते व्हिडिओ मी बघितला, मला पुरावा द्या. मी पुरावा दिल्यानंतर मी त्या पोलिसांवर कारवाई करतो. माझ्याकडे जमादार आणि माने साहेबांविषयी पुरावा आहे, तर माझं एकच डीवायएसपी साहेबांना आणि एसपी साहेबांना म्हणणं आहे की त्या पुराव्याच्या आधारे दोघांना निलंबित करा. निलंबित करा, चौकशी करा. चौकशी करून निलंबित करून द्या. चौकशी चौकशी के साथ परभणी आज तक। आप मेरे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप अगर पहली बार हमारा चैनल देख रहे हैं तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें।
आपको अगर ये न्यूज़ हमारी अच्छी लगी है तो आप अपने निकटवर्तियों तक, आपके नियरेस्ट और डियरेस्ट आपके चाहते लोगों तक हमारी न्यूज़ को ज़रूर शेयर करें। और आपसे एक आह्वान किया जाता है कि परभणी आज तक चैनल देखते समय आप हमारी न्यूज़ देखते समय आप अपने करीबी लोगों तक हमारे न्यूज़ को पहुंचाने की कोशिश ज़रूर करें। अगर आपको हमारी न्यूज़ अच्छी लग रही है तो ऐसी सूरत में आप हमारी न्यूज़ को ज़्यादा से ज़्यादा फॉरवर्ड करें। मुझे दीजिए इजाज़त। जय हिंद। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। खुदा भी अपने रहमतों की इस पर बरसात करता है जो जरूरतमंद की मदद के लिए आगे बढ़ता है। लोकशाही सेवा संगठन की ओर से रमजान की शुभकामनाएं। शुभेच्छुक अतीकुर रहमान, कांग्रेस ज्येष्ठ नेता, संस्थापक अध्यक्ष, लोकशाही सेवा संगठन परभणी। एसके ट्रेडर्स की ओर से तमाम नागरिकों को ईद उल फित्र की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक एसके ट्रेडर्स, दरगाह रोड, परभणी। हमारे पास महाराजा बेड, सोफा, ड्रेसिंग टेबल, वार्डरोब, डाइनिंग टेबल, कूलर, वॉशिंग मशीन, फ्रिज, टी टेबल, चौकी, सभी प्रकार के फर्नीचर कंपनी के दाम में ग्राहक की खुशी, यही हमारा नफा। एक बार जरूर संपर्क करें। एड्रेस एसके ट्रेडर्स, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 9881 समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभणी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें।